गुड मॉर्निंग. आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आजचीच आमची सकाळ झालेली आहे सगळी साफसफाईपासून, कारण की सगळं किचनचं वगैरे सगळं साफ करायला घेतले आहेत. बघू शकता तुम्हाला डायरेक्ट हे सगळं क्लीन करील आणि नंतर भेटू तुम्हाला. तर आता निहारिका पण आमची जाईल ट्युशनला. तोपर्यंत मी सगळं काल अर्धा साफसफाई केली, आज अर्धी साफसफाई करते. तर आज बोलू ब्लॉग चालू करूया आपण. तर आता मी ब्लॉग चालू केला आहे, तर आता मी सगळं साफसफाई करून घेते आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला भेटते. तर चला. आता आम्ही आलो पनवेलला अर्धी साफसफाई सोडून, कारण की जी मोड होती ना, मोडीची भांडी वगैरे घेऊन आलो. आणि ही बघा इकडे निहारिका. तर चला ते गेले टोपं वगैरे बघतं जरासा, आणि मग इथून निघल्यावरती भेटू तुम्हाला. काहीच तर आता मी भांडी वगैरे घेतली, एक मांडम पण घेतली ना. आता आम्ही निघालोत आता डीमार्टला, आणि इथे सोमभाऊ गाडी लावतात आणि असं इकडे डीमार्ट. आता बाकीचं सगळी शॉपिंग करू. तर आता आम्ही सगळी शॉपिंग वगैरे केली आणि इकडे बघू शकता जास्त वेळ नाही, डबे वगैरे घेतले थोडेसे. आणि आता आम्ही आणि इथे प्रिंगल्स, आणि आता शॉपिंग वगैरे झाली. तर आमची भांडी पण घेतली. आता घरातली अर्धी साफसफाई राहिली, ती पण करायची आहे घरी जाऊन. काय हां, तर चला. तू युवांना सांभाळ, मग बाकीचं मी करणार. माझं पण आहे त्या गाडीमध्ये. इकडे पुढे भाऊ आहे. आणलं मस्तपैकी थंडा आणि पिझ्झा. आता आम्ही घेऊ पिझ्झा खाऊन. मस्तपैकी माझा पनीर. तुझा कोणता आहे? बाबूंचा पण पनीर आणि त्यांचं पण पनीर. नाही, पप्पाचं पनीर नाही. कुठला आहे मग? पनीरचे पैसे घेतले आणि कांदा दिला. नाही, ऑनियन पण बोलले ना. हा, तुम्ही ऑनियन बोललेलं. कौन है ये? काय ऑनियन आणि कहाँ से आते कांदा हैं? आणि ऑनियन वेगवेगळं आहे का? हा, इंग्लिश मीडियम. चला दुपारी आम्ही पनवेलला वगैरे गेलो. अर्धवट काम टाकून ना सगळं. आता फायनली 11:30 वाजता सगळं किचन वगैरे सेट. ही अशी आम्ही मांडण वगैरे आणली मग अशी, आणि सगळं झालं आहे. तुम्ही बघू शकता मस्त सेट साफसफाई सगळी क्लीन वगैरे केलं आहे मी. आता इकडचं खालचं पण सगळं, आणि आता थोडीफार भांडी होती ती पण घासून घेतली. आणि युवान आणि निहारिका झोपलेत. तर आजचा आणि उद्याचा ब्लॉग एकत्रच येईल, आणि भरपूर दिवसातून ब्लॉग काढते. आता जमतच नाही, कारण की युवान आणि निहारिका असं, त्याच्यामुळे मग पटापट ब्लॉग काही काढायला जमत नाही. तरी आम्ही आता ट्राय करणारे असती. आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला उद्या भेटू. तर चला, कारण की आता सगळं आवरून झालं आहे, सगळं दमल्यासारखं झालं. आता पटकन मी पण झोपते, जेवते. आणि कारण की 11:30 वाजलेत, तेव्हा ऑलमोस्ट सगळी कामं झालेत. तर चला, आता डायरेक्ट उद्या भेटू तुम्हाला. आता आम्ही मच्छी वगैरे घेतली, भाजी वगैरे घेतली. आता आम्ही निघालो. तेच तर आता आम्ही मार्केटमधून भाजी वगैरे घेतली, सगळं बघितली कमी असं. तुम्ही मच्छी पण घेतली आम्ही. आता आम्ही थांबलो स्वीटमध्ये. ते गेले स्वीटमध्ये स्वीट आणायला. आता हे सगळं घेऊ आणि आम्ही जाऊ घरी. आम्ही पनवेलवरून आलो, सगळं सामान वगैरे भरला आम्ही मस्तपैकी, बघू शकता. आणि इकडे आणली आम्ही मच्छी. इकडे कोलबी, आणि इकडे आहेत माकल्या. आता ते बनवतात. माकल्या मी नाही बनवत, माकल्या ते बनवतील, आणि कोलबी मी बनवणार. तर चला, आता सगळं जेवण वगैरे करून घेते आणि नंतर भेटू तुम्हाला. तर चला. आणि आम्ही आज आणलाय आमरस मस्तपैकी. आता आम्ही हा जेवल्यावरती खाऊ मस्त. तर चला. तर आता आम्ही जेवण वगैरे झालं आणि इकडे घेतलंय. आता आम्ही याला काय बोलतात, काहीतरी रेड ड्रेस का काय आहे ते खायला घेतलंय. आणि इकडे युवान. तर आता आम्ही खाऊन वगैरे घेऊ, आणि यांची मस्ती चालली आहे दोघांची. तर चला, आता डायरेक्ट निहारिका आल्यावरती भेटू तुम्हाला. तुला पाहिजे? नाही. कसा युवान, कसा लागला? कसा आहे?
दिस तर युवन काही झोपत नाही आणि आता युवन बसलाय जेवायला. युवन काय खातोय? मम यम 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 खातोय. मी भरवते तर नाही बोलतोय, स्वतः चमच्याने खातोय. काय रे, मी बोलतो तर नको बोलतं आणि आता स्वतः चमच्याने खाते. हा असं का? ठेवत होता तर मी आता घेतले एक साईडला वाटाणे सोलायला, कारण की एवढे सगळे मी आता एकदा सोलून ठेवते फ्रीजरमध्ये. आणि इकडे आमचा युवान तेच तर मी आता वाटाणा सोलायला बसले आणि इकडे बघा सेम माझ्यासारखी पोज देऊन पायावरती पाय ठेव. मी जसे इकडे पायावरती पाय ठेवले, युवांनी पण इकडे पायावरती पाय ठेवलेत. आणि आता वाटाणे, मी वाटाणे खाईत नाही, हा वाटाणे खातोय ना, मी वाटाणे सोलतीये. आणि इकडे बघा इस आमच्या घरातला चोर बघा. युवन काय खातय? हा करवंद आहेत ती. काय बाबू? मम 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 मम. हा कसं खातय? कशात घे? डिश मध्ये घे, डिश मध्ये भर, भर डिश मध्ये. चल बाहेर. कसं भरतोय बघा. बस 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 आता चला बस. हा घे घे, दोन घे, दोन घे बस. चला चला आता बाहेर. गाव या गाव जिमी. काहीच आता जिमीला आम्ही फिरून वगैरे घरी आणलंय आणि आता ते गेलेत आता परत युवानला घेऊन. आणि आता मी घेते काय असं घरातली थोडीफार कामं राहिलेत ते आटपून. तर चला आता मी मस्तपैकी सगळं आटपलं आहे. थोडीफार ही घाण वगैरे राहिले ना, वाटाणे वगैरे सोलायचे, ते वाटाणे वगैरे सोलून घेते आणि नंतर भेटू तुम्हाला परत. आता आपण आलो दातांच्या दवाखान्यात. आता आपण कुठे आलो? मराला आलो. नीट सांगा ना कशासाठी आलो आपण? आज काय करणार आहे डॉक्टर? हॅलो, मोबाईलमध्ये काय बसते? आता आमचा दात निघणार आहे. तुमचा पण काढायचा. मी ना डोकरी झालं तर आता आम्हाला 10-15 मिनटं बसायला सांगितलं आणि नंतर मग दात काढणार आहेत. तिकडचा माझा एक दात काढायचा आहे, तो काढून नंतर मग कॅप वगैरे बसवणार आहेत. आता बघू कसं काढू. चला आहे काही सेटला चाललं आईस्क्रीम घ्यायला आता कांबोड्यात. मुक्की झाली मुक्की. जस्ट आता आईस्क्रीम घेऊन पोचू. पनवल विनवल सगळा लांब, डायरेक्ट कांबोड्या. इकडे इकडे ब्रँड आणलं. पनवल सोडून इथं कांबोड्या. एकच दात काढलं, एकच दात काढलं. सगळं काढलं की ते दुकान घेतलं. काहीच तर का रात्री आम्ही दवाखान्यातून वगैरे आलो. माझा इकडचा एक दात काढला वगैरे आणि नंतर मला बोलायला जमत होतं, मी त्याही ब्लॉग थोडासा कंटिन्यू केला. येऊन आम्ही जेवून वगैरे सगळं झोपलो आणि आता आम्ही उठलो. तर आम्ही जिथे आईस्क्रीम तुम्हाला दाखवली, आम्ही खास या आईस्क्रीमसाठी जातो तिथे मस्त. कारण की इथे पनवेलमध्ये जास्त करून आम्हाला माहीत आहे, भरपूर ठिकाणी फिरलो पण तिथे नुसतं जे बोर्ड दिसत पण तिथे आईस्क्रीम अवेलेबल नसते. तर मग आम्हाला कांबोट्याला माहीत पडलं, आम्ही कांबोट्याशी जाऊन आणली. आणि आता सकाळी आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे बनवलं. आज गुरुवार आहे तर वाटाण्याची भाजी, एकीकडे भात आणि एकीकडे मिरच्या वगैरे तळते आणि हा आपला आमरस. तर चला आता कालचा ब्लॉग अजून एंड नाही केला, मग आपण आता एंड करून टाकू कारण की 2चा ब्लॉग एकत्र झाला आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.